जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची आचारसंहिता कधी लागू शकते हा अंदाज नसल्या कारणाने मी काही गणाच्या लोकांना बोलवून निरोप दिला होता आणि संध्याकाळी 5च्या आसपास मला वाटतं आमच्या तालुक्यातल्या या शक्तिपीठ मार्गासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा नेते मंडळींचा फोन आल्यामुळं ते मॅनेज करता आलं नाही, त्यामुळं मला उशीर लागला। परत एकदा आपली दिलगिरी व्यक्त करतो। नागपूर गोवा हा शक्तिपीठ महामार्ग पूर्वीची जी अलाइनमेंट होती त्यात कुठलाही बदल होऊ नये या कारणाने आपण सर्वजण उपस्थित राहिला। विशेष करून मंचावर उपस्थित असणारे या जिल्ह्याचे नेते सन्माननीय प्रशांतजी परिचारक मालक, सन्माननीय आमच्यासारख्या तरुणांचे मार्गदर्शक आणि आंबेडकरी चळवळीचे नेते सन्माननीय राजाभाऊजी खरे साहेब आणि मंचावरील सर्व पंढरपूर, सांगोला, मोहोळ, मंगळवेढा या भागातील सर्व नेते मंडळी, समोर बसलेले सर्व आपण शेतकरी बंधूंनो, आमच्या तालुक्यातून जवळजवळ 21 गावं बाधित होत आहेत आणि पंढरपूरला या देशामध्ये दक्षिण काशीचं स्थान आहे। ज्यावेळेस सन्माननीय या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये शेवटच्या दिवशी बदलाबद्दल चर्चा केली आणि त्याच्यानंतरची पहिली जी कॅबिनेट मीटिंग होती ती मागच्या आठवड्यातल्या बुधवारी होती आणि त्यावेळेस त्या मीटिंगच्या दरम्यान मी स्वतः पत्र दिलं। मी MSRDCच्या खेडकर साहेब असतील आणि अनिलजी गायकवाड साहेबांशी भेट घेऊन त्यांना विनंती केली आणि मुख्यमंत्री साहेबांनाही सांगितलं की सुरुवातीला ज्यावेळेस जमिनी अधिग्रहण करायच्या होत्या त्यावेळेस शेतकऱ्यांची मानसिकता नव्हती आणि त्यांची समजूत काढण्याचं काम त्या तालुक्यातल्या सर्व नेते मंडळींनी केलेलं आहे। काही